आपण बघतात SL9 मराठी न्यूज। आपल्याला ह्या राज्य शासनाने एक झुणका भाकर ही जी ताट आहेत, ही जी प्लेट आहेत, ही जी थाळी आहे, ही राज्य शासनाने गोरगरीब जनतेसाठी ही शासनाने याला मान्यता दिलेली आहे। आणि आतने प्रशासकीय संकुल कॅन्टीन या कॅन्टीनमध्ये आता आणि हे आपल्याला ही झुणका भाकर दिसते। तर ही झुणका भाकर आपण बघा, हा अतिशय स्वादिष्ट भात, अतिशय स्वादिष्ट ही डाळ आणि ही जी कोबीची भाजी, पोळी पण आहे आणि याबरोबर पोळी पण आहेत। आता पोळी खाल्ली की ना दादा तू? बरं मला एक सांग, तू हे अतिशय गरीब कुटुंबातले व्यक्ती आहेत, तुम्ही यांचे वडील का? हां. आणि तुम्ही काय करतात? कचरा व्यवस्थित कचऱ्याचा व्यवसाय करतात तुम्ही। तर मला एक सांगा, तुम्ही आता सकाळी घरातून किती वाजता बाहेर निघतात? सकाळी आम्ही 8 वाजता बाहेर निघतो. घरातून 8 वाजता बाहेर निघतात, म्हणजे बिगर जेवणाचे तुम्ही घरी निघतात। आता वाजलेत साधारण 2 वाजत आले, 2-2:30 वाजलेत, आणि तुम्ही आज इथं झुणका भाकर खातात। खातो. काय वाटतं दादा तुम्हाला? चांगलं वाटते आम्हाला. चांगलं वाटतंय? आम्ही दररोज येतो खायला जेवायला. म्हणजे राज्य शासनाने जी तुमच्यासाठी ही जी योजना काढलेली आहे, अतिशय उत्तम योजना काढलेली आहेत ना। तर मला ह्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या राज्य शासनाला सांगायचं आहे की आपण ही जी झुणका भाकर बनवलेली ह्या गोरगरिबांसाठी, हिच्यात अजून काहीतरी पदार्थ वाढवले पाहिजेत। कारण आज ही परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढलीत, आणि हे लेकरू तुम्हाला माझ्या समोर दिसत आहेत, माझ्या मोबाईलमध्ये दिसतंय, माझ्या शूटिंगमध्ये दिसत आहेत, आणि हे लेकरू आज भूक लागली म्हणून खात आहेत। तर ह्या भुकीची काळजी महाराष्ट्र शासन करतायत। महाराष्ट्र शासनाचे SL9 तर्फे हार्दिक स्वागत तर आहेच, पण यामध्ये अजून काही सुधारणा करून आणि जे कॅन्टीन चालवता येते त्यांनाही काही यामध्ये मोबदला वाढला पाहिजे, असंही राज्य शासनाने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आणि मी स्वतः बघा, तुम्ही ही झुणका भाकर आहेत, आणि हे जे गरीब खातं, हे गरीबाचं लेकरू खात आहेत। आता याच्यातून मी सुद्धा एक घास खाणार आहे की मलाही त्या गोष्टीचा एक आनंद वाटतोय। वा, एकदम स्वादिष्ट, डाळ पण स्वादिष्ट आहे आणि भात पण स्वादिष्ट आहे। दादा कर जेवण तू, छान आहे ना?